एक अधुरी प्रेम कहाणी कौसात इनकम्प्लीट लव. एक अधुरी प्रेम कहाणी. ते दोघे पहिल्यांदा फेसबुकवर भेटले. ती कसा आहेस? तो मी मजेत. आणि तू? ती मी पण मजेत. असंच चॅटिंग करता करता तिने त्याला विचारलं, डू यू हॅव एनी गर्लफ्रेंड? सगळ्याच मुलांसारखं त्याचं उत्तर पण तेच होतं, नो, आय एम नॉट इंटरेस्टेड इन लव रिलेशनशिप. ती ठीक आहे. थोडा वेळ असाच जातो. कोणीच काही नाही बोलत. शेवटी तो मुलगा तिला विचारतो, तुला आहे का कोणी बॉयफ्रेंड? ती, बाला, माझं लग्न ठरलं आहे. तो, व्हॉट? आय एम शॉकेड. सॉरी, मुलींना वय विचारलेले आवडत नाही, पण तुझं लग्न ठरलं आहे म्हणून विचारतो. तुझं एज किती आहे? ती, 20. तो, मग इतक्या लवकर लग्न? ती, अरे मला तो मुलगा पसंत नाहीये. माझ्या घरचे जबरदस्तीने माझे लग्न त्याच्यासोबत लावून देत आहेत. तो, हो? तू तुझ्या मम्मी आणि पप्पांना सांग ना तुला तो मुलगा पसंत नाहीये. ते ऐकतील तुझं. ती, माझ्या पप्पांनी एकदा लग्न ठरवलं आहे आणि आता देव जरी आला तरी ते स्वतःचे शब्द नाही मोडणार. ते माझं लग्न लावून देतील. तो, मी बोलू का तुझ्या घरच्यांशी? ती, ना. मी कोणत्या मुलासोबत बोलत आहे हे समजलं तर ते माझा जीव घेतील. तो, ओके, मी नाही बोलत. माझ्या दीदीला बोलायला सांगू का तुझ्या पप्पांशी? नो रिप्लाय फ्रॉम हर साइड. तो, आर यू देअर? आहेस ना? बोल ना. प्लीज रिप्लाय. आर यू ओके? नो रिप्लाय. तो, ओके, मी जातोय. बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स अँड टेक केअर. आणि काही मदत लागली तर मला मेसेज कर. माझा सेल नंबर 8976
टिंब टिंब आहे. लॉंग आउट. रात्री त्याला तिचा ब्लँक मेसेज येतो. तो हू आर यू. ती इतक्यात विसरलास. मी आहे शोना. तो सॉरी मी ओळखलं नाही. मगाशी कुठे गायब झालेली. ती मला रडायला येत होतं. तो पागल, रडून काही नाही होत. मी आहे ना आता. सो आजपासून रडायचं नाही. ती नाही रडणार. पुढे असाच त्यांचा कॉन्टॅक्ट वाढत जातो व त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. दोघे एक साथ जीने मरने की कसमे खाते हे. त्यांचे प्रेम तर वाढत जातं, पण त्या मुलीचं लग्न ठरलेलं असतं आणि ते दोघे एकमेकांशिवाय राहू नाही शकत. रोज त्यांचा कॉन्टॅक्ट चालूच असतो. असेच दिवस जातात आणि त्या मुलीच्या एंगेजमेंटची तारीख जवळ येते. ते दोघे एक प्लान बनवतात न त्यानुसार ती मुलगी घर सोडून त्या मुलासाठी कोल्हापूरला येते. घर सोडताना ती घरी सुसाईड नोट ठेवते. त्यामुळे तिच्या घरचे तिच्या काळजीत पडतात. पोलीस कंप्लेंट करतात. 4 दिवस ती मुलगी कोल्हापुरात राहते. घरच्यांच्या आठवणीने ती मुलगी सतत रडत असते. तो मुलगा तिच्या डोळ्यात अश्रू बघू नाही शकत आणि तो त्या मुलीच्या वडिलांना कॉल करून सगळं सांगून टाकतो. दुसऱ्या दिवशी तिचे वडील कोल्हापूरला येतात. न स्वतःच्या मुलीला घेऊन जातात. जाताना ते त्या मुलाला बोलतात की काहीही झालं तरी मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशीच लावून देईन. ह्या गोष्टीला 3 ते 4 महिने होतात. प्रत्येक रिलेशनमध्ये थोडी मिसअंडरस्टँडिंग असतेच. तो दोघांच्या रिलेशनमध्ये पण होती. त्यावरून त्या दोघांच्यात छोट्याशा गोष्टीवरून थोडा वाद होतो न 2-3 दिवस त्यांच्यात काहीच कॉन्टॅक्ट नाही होत. शेवटी तो मुलगा तिच्याशिवाय नाही राहू शकत आणि तो तिला कॉल करतो. पण ती मुलगी बोलते, मला तुझ्यासोबत कोणताच रिलेशन नाही ठेवायचा. मला विसरून जा न तुझी लाईफ परत नव्याने सुरुवात कर. आता मला कोणीही समजावलं तरी मी माझा निर्णय चेंज नाही करणार.
तिचे पप्पा पण हेच बोलतात. सगळं संपतं बॉय. आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले. आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले. काही शब्द जाऊन माझ्या हृदयातच टोचले. काही कठीण यातना झाल्या हृदयास माझ्या. पटकन अश्रूंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले. आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले. प्रेमात तिच्या मी झालो एवढा वेडा. प्रेमात मला मिळाला एक वेगळाच धडा. का माझ्या हृदयाशी षडयंत्र असे रचले. पटकन अश्रूंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले. आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले. गैरसमज तिच्या मनात एवढे कसे साचले. का तिने माझे नीट नाही वाचले. स्वप्नांचे घर माझे काही क्षणांत खचले. पटकन अश्रूंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले. आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले. आज तिने माझ्याशी प्रेमाचे नाते तोडले. प्रेमाच्या वाटेवर आणून अर्ध्यात सोडले. तिच्या आठवणींचे काही क्षण मी आता वेचले. पटकन अश्रूंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले. आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले. आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले. तो ओके. जिथे राहशील सुखी राहा. स्वतःची काळजी घे. आणि पुढे कोणी माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा कोणी भेटलाच तर लग्न कर. बी हॅपी ऑलवेज. आय विल मिस यू. लव यू फॉर एव्हर. शोना. इथून दूर गेल्यानंतर अनेक वाट तुझ्या असतील. पावला पावलावर आठवणी मात्र माझ्याच असतील.